नमस्कार, एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सत्ता संघर्षाच्या 2 भूकंपांमुळे थेटपणे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुतीची ताकद वाढली असल्याचं चित्र सध्या कागदावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र शिंदे गटाकडे असलेल्या महायुतीतील या लोकसभा मतदारसंघावरती आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांचा देखील डोळा असल्यामुळे त्यांनी देखील यावरती दावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र येत्या काळामध्ये श्रीरंग बारणे की बाळा भेगडे की मग पार्थ पवार की मग ऐन वेळेला धक्का तंत्राचा वापर करत एखाद्या चौथ्या उमेदवाराला या लोकसभा मतदारसंघामध्ये उभं केलं जातं का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण खरं तर प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणाहून जाणारा जो महामार्ग आहे त्यामुळे पुणे आणि रायगड अशा तीन विधानसभा विभागांमध्ये वाटला गेलेला हा मावळ लोकसभा मतदारसंघ या दोन्ही भागांना एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याच लोकसभा मतदारसंघामधून म्हणजे लोणावळ्यातून आपण यावेळेला आहोत लाईव्ह मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून। पहिला प्रश्न मला सत्ताधारी शिंदे गटालाच खरं तर विचारायचा आहे। मला सांगा, एका बाजूला हा लोकसभा मतदारसंघ तुमच्या ताब्यात आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं देखील त्यावरती दावा केलेला आहे, त्यामुळे सत्ता संघर्षाच्या या महायुतीच्या तिढ्यामध्ये उत्तर शोधून काढण्यासाठी शिंदे गट ही जागा त्यांना देणार का? ही जागा पारंपरिकगत शिवसेनेची राहिलेली आहे। आता महायुतीमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी गट आहे, भाजप आहे, RPI आणि आम्ही आहे। त्याच्यामुळे इथे विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणे त्यांनाच तिकीट आहे आणि तेच पुन्हा निवडून येणार आहे आणि महायुतीचाच खासदार या ठिकाणी निवडून येणार आहे। महायुतीचा खासदार येणार, मात्र भाजप त्यासाठी तयार आहे का? श्रीरंग बारणे जर परंपरागत या ठिकाणी निवडून येत असतील किंवा 3 वेळेला आतापर्यंत हा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आतापर्यंत त्यांनी मिळवला, मात्र येत्या काळातली राजकीय समीकरणं बदललेली आहे, भाजपचं काय म्हणणं आहे? भाजपचं एकच म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो पक्ष जर निर्णय घेईल त्या पद्धतीनेच होणार आहे आणि पुन्हा शिवसेनेचा जो उमेदवार आहे श्रीरंगाप्पा बारणे जर यांना तिकीट भेटलं तर त्या 2 ते 3 लाख मतांनी ते निवडून येतील। बरं, पण एका बाजूला शहरी भाग असताना राष्ट्रवादीने देखील त्यावरती दावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीची भूमिका काय असेल महायुती? राष्ट्रवादीची भूमिका अशी आहे, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या महायुती सरकारमध्ये सामील आहेत आणि त्या महायुती सरकारमध्ये जो निर्णय झालाय की महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला आम्हाला काम करणं गरजेचं आहे। बरं, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये थेट आपल्याला पाहायला मिळतं की जागेवरून आता चुरस निर्माण झालेली आहे, मात्र येत्या काळामध्ये महायुती या ठिकाणची जागा एकमेकांसाठी सोडतील का, किंवा लोकसभा मतदारसंघात याच जागेवरती दावा करणारे 3 पक्ष हे एकमेकांसमोर उभे ठाकले? काय या ठिकाणची जागा जी आहे ती हे सोडतील एकमेकांसाठी की यांच्यामध्येच महायुतीमध्येच तिढा निर्माण होईल? वेळ आल्यावर कळल ती जागा कुणाला सोडतात हे का पाय खेचायची कामं चालू होतात ते। बरं, एकमेकांचा पाय खेचला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र काय वाटतंय? महायुतीमध्ये आधीच आलबेल नसल्याचं पाहायला मिळतं। लोकसभा मतदारसंघ जो मावळचा त्यावरनं देखील चुरस असल्याचं पाहायला मिळतं। श्रीरंग बारणे की पार्थ पवार की मग बाळा भेगडे? आता त्यांच्यामध्ये त्यांचं काय ठरतील ते आम्हाला माहित नाही, परंतु काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी जी भूमिका घेईन त्या भूमिकेच्या मागे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सदैव उभे राहणार आहेत। बरोबर आहे, राज्यातलं सत्ता समीकरण पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळतं, मात्र यांच्या दृष्टीतून मावळ लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सुटतील का? नाही, बिलकुल नाहीये। फार भयानक परिस्थिती आहे। देहू जर मतदार घेतला, मतदारसंघातला देहू, तिथं यात्रेकरू येतात, जगातून लोक येतात, तिथं साधं टॉयलेट नाहीये, पाण्याची व्यवस्था नाही, घाटाची व्यवस्था नाही, देहूचा विकास आराखडा आहे तो प्रलंबित आहे, रेड झोनचा प्रश्न पडलेला आहे, त्याच्या पुढे जर तळेगावमध्ये आलो तो प्रश्न आहे, धरणग्रस्ताचा प्रश्न आहे। फक्त पवना धरणातला जो माती असतो, माती उपसण्यासाठी खासदार तिथे जातात, परंतु धरणग्रस्ताचे प्रश्न तसेच आहे। लोणावळ्यामध्ये आलो तो हायवेचा प्रश्न आहे, वरती जर आलो तर रेल्वेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्न निर्माण यांनी केलेले आहे। त्याच्यामुळे हा विषय इथे शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे आणि शिवसेनेने हा परंपरागत मतदारसंघ 2 लाख मताने मिळवले आहे। त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता नाहीये। आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच आहे आणि त्यांचाच खासदार, त्यांच्याच विचाराचा खासदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून येईल। नागरी मंचाचे देखील काही जण आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी सोडवल्या। माझं अंदाज म्हणणं आहे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची आम्हाला माहिती द्यावी। आम्ही काय म्हणतो, आज लोणासगळ्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीमध्ये पहिले एकपेट हायवे झाला, आमच्या गावच्या व्यावसायिकाचं नुकसान झालं। दुसरी गोष्ट, आता मिसिंग लिंक तयार होतीये, मिसिंग लोन तयार झाल्यानंतर लोणावळ्यामध्ये कोणीही पर्यटक येणार नाहीये। तिसरी गोष्ट, ज्या वेळेला लोणावळ्याला येणारा पर्यटक जर कधी बायपास म्हणून परत लोणाच्या बाहेरून गेला तर इथं नागरिकांनी करायचं काय? चौथी गोष्ट, लोणावळ्यात नागरिकांचा एकच सांगा प्रश्न होता की
की लोणार नागरिकांना कोविड नंतर केलेल्या रेल्वे गाड्या देखील आत्ताच आपण ऐकलं काही परंपरा येते, परंपरेने युतीचा उमेदवार येतो, पण आपण इथे बघितलं गेले 25 वर्षापासून भाजपची परंपरा होती आणि ती भाजपची परंपरा सुनील अण्णा शेळकेंनी मोडून काढली. तर परंपरा कधी टिकत नाही आणि आता ठीक आहे सुनील त्या परंपरागत मतदारसंघामध्ये कुठल्या प्रकारचं मॅजिक क्रिएट केलं जाताना दिसतं. देश का नेता कैसा हो, प्रत्येक जण आपापल्या पक्षाच्या नेत्याचं नाव घेताना आपल्याला पाहायला मिळतं. मला सांगा, नागरिकांच्या समस्या सुटल्या नाही, मग नागरिकांच्या जर समस्या सुटणार नसतील, तुम्ही काही काम केलं नसल्याचा दावा थेटपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कर. असं पाहिलं ना, मावळ लोकसभेमध्ये जवळजवळ 500 कोटीची कामं जास्त झालेली आहे. या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, धरणातला पाण्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आप्पांनी भारताने केलेले आहे. प्रश्न काढले ना, दिवला पूर्णपणे सर्कल काढून एक रस्ता आहे ना, 18 मीटरचा रस्ता पूर्ण केलाय. त्या ज्या ठिकाणी वारकरी बंधू बांधव सगळे येतात त्या ठिकाणी धर्मशाळा बांधलेल्या गेलेल्या आहे. त्या ठिकाणी आप्पांच्या माध्यमातून अनेक विकास कामं, कॉन्क्रिटिंग रस्ते केलेले आहेत. देऊचा अनेक प्रकारे विकास झालेला आहे. रस्ते असतील, घाट असेल, सुशोभीकरण असेल, सगळ्या प्रकारे देऊचा चांगल्या प्रकारे आपण विकास केला. खरं तर देहूचाच नाही, मावळ लोकसभेचा विकास झाला. ज्या लोणावळ्यामध्ये तुम्ही हे कार्यक्रम घेतलाय त्या लोणावळ्याच्या रेल्वे स्टेशनला जाऊन बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल. यांना फक्त 50 खोके एवढंच त्यांच्या डोक्यात बसलंय. आम्ही 50 खोके विकासासाठी आणलेत, पण आमदारला यांच्यासारखी खायची 50 खोके आणले, मात्र 50 खोके आम्ही विकासासाठी आणले असा त्यांचा दावा. आज जो वेदांत फॉक्सनचा जो विषय होता, जर यांनी सत्तेत असून सुद्धा वेदांत फॉक्सन कंपनी इथून यांनी गुजरातला नेली, ती जर गुजरातला जर नेली नसती तर आज महाराष्ट्रामध्ये आणि तालुक्यामधले बेरोजगार राहिले नसते. त्याचं उत्तर द्या आणि मग मला आम्ही निवडून येईन. पण बेरोजगारीचा प्रश्न अजून मिटला नाहीये. आणखी मुद्दे घेऊन मी आपल्याकडे येतो. 50 खोके हे स्वतःच्या विकासासाठी आणलेले, स्वतःच्या विकासासाठी 50 खोके घेतलेले, देशाच्या विकासासाठी घेतलेले नाहीत. त्याचं उत्तर द्यावं पहिले. बरोबर आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून इथे जवळच असलेलं पुणे ओळखलं जातं, मात्र इथे असलेल्या लोणावळ्यातल्या युवकांचे प्रश्न सुटले नाही, शिक्षण नाही, असा थेट ते दावा करतात. सगळे लोणाचे प्रश्न सुटलेले आपल्याला अजून माहित नाही. आपण ज्या काही लोकांना आरोप करतात, खोटे आरोप करतात, ते लोणा स्वच्छ लोणा म्हणून चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. चांगल्या पद्धतीने योजनेचे 5 वेळा आम्हाला बक्षीस मिळाले स्वच्छ लोणावळा. आणि आप्पा बारणेंनी आमचा जो प्रश्न होता रेल्वेचा तो देखील संसदेत मांडला आणि रेल्वे सुरू झाली. त्याचमुळे आणि नोकऱ्यांना देखील मुलांना नोकऱ्या हाताला मिळालेले. बरोबर आहे. अनेक दावे प्रतिदावे होतात. खरं काय ते आमच्या लोणाचा एवढा विकास झाला आधी, आणि श्रीरंगाप्पा बारणे यांनी सुद्धा खूप चांगलं काम केले 10 वर्षात. त्यामुळे पुन्हा ते रिपीट होतील आणि 400 पार. म्हणजे तुम्ही त्यांना तिकीट द्यायला तयार आहात? भाजप, आम्ही भारतीय जनता पार्टी हे तिकीट मागणार, हे आमचा हक्क आहे. परंतु जर युतीने जर त्यांना दिलं तर आम्ही त्यांचं 100% काम करू. जितनी IIT, IIM और एम्स मोदी जी ने पूरे भारत को दिए, किसी ने भी नहीं दिए. अभी तो आज जम्मू में वो सत्कार करने वाले. मावळचं काय? मावड़ा को तो कितना इम्प्रूवमेंट उन्होंने जितना किया है, हमारे बाळा साहेब भेगड़े ने किया है, हमारे बारणे साहब ने किया, उसना कितनी भी नहीं किया. सगळीकडनं दावे प्रतिदावे होताना दिसत आहेत. मात्र ज्या प्रकारचे आरोप करण्यात आलेले होते त्या आरोपांना उत्तर देत आम्ही सर्वाधिक विकास केल्याचा दावा ते करतात. त्यांनी 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा विकास केला, त्यांनी देश लुटणाऱ्याचा विकास केला. महाराष्ट्रातली जनता या फेकू सरकारला, देशाला लुटणाऱ्याला माफ करणार नाही. हे गद्दार आहे. गद्दार आहेत की काय, आपण मी आपल्याकडे येतोच आहे. इथल्या युवकांचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न, ज्या प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप ते करतात. आप्पा बारणे इथं निवडून आले, ते परत कधी आलेच नाही. इथं अजूनपर्यंत इथे एक विकास नाही केला. त्यांच्या निधीतून एक त्यांनी कार्य दाखवलं की इथे मावळमध्ये किंवा लोणावळ्यामध्ये केलेले. गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. बारणेंनी आपल्या मतदारसंघामध्ये कधी हजेरी लावली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी आपल्याकडे काय म्हणलं? बारणे या मतदारसंघामध्ये दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. आतापर्यंत बारणे या मतदारसंघामध्ये किती वेळा फिरले ते दाखव. केंद्राचे जे प्रश्न आहेत, रेल्वे स्टेशनचे, कितीतरी रेल्वे स्टेशन वर आहेत, किती रेल्वे स्टेशनची सुधारणा केली तुम्ही. आज मुंबई NH4 हा ट्रॉफिक होतो, त्याच्यासाठी काय प्रयत्न केले, हे सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत. आणि ह्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. फक्त आम्ही दाखवा येतोय, कशासाठी येतोय तर. बरं, बारणेंनी आजपर्यंत या मतदारसंघात एकदाही हजेरी लावली नाही असा थेट दावा तेही करतात आणि तेही करताना दिसतंय. बारणे आपल्या लोकसभा मतदारसंघात कधी दर्शन देत नाही. काय म्हटले? बारणे कधी या लोकसभा मतदारसंघात येत नाही असा त्यांचा दावा.
अहो यांचा दावा बाहेर याच घरातनं बाहेर कधी पडत नाही, त्यांना दिसणार कधीच बाहेर नसेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला, या ठाकरे सेनेमध्ये आता उमेदवार आयात करावा लागला, परंतु आता जे निष्ठावंत म्हणतात त्यांच्यातील एक पण लायक उमेदवार नाहीये. याच्यातच बारणे साहेबांचा विजय आहे 100%. आप्पा एक पण कट्टर निष्ठावान शिवसेनेक भेटला नाही, यांना आयात उमेदवार करावा लागलाय. राष्ट्रवादी अजित पवार आता शिवसेना आयात उमेदवार यांना भेटलाय. यांच्याकडे उमेदवार देण्याची क्षमता नाही, यांना आयात उमेदवार करावा लागला. ज्या पक्षातून उमेदवार आला त्या पक्षाला विचारा उमेदवारांनी काय काम केलंय गेले. बरं, राष्ट्रवादीला मला प्रश्न करायचा, त्यांचं म्हणणं आयाराम येतात आणि त्यांच्या जीवावरती सत्ता भोगलेली आजपर्यंत. मात्र आयाराम सध्या सर्वत्र जर पाहायला गेले तर महायुतीमध्ये सर्वाधिक त्याची संख्या पाहायला मिळते. त्यावरती सत्ता स्थापना होणार. सत्ता स्थापना होणार असेल, सत्ता स्थापना म्हणजे बहुसंख्य ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ते सरकार स्थापन करणार ना. लोक त्यांना का सोडून जातात त्यांना विचारा ना, कारण ही चांगली त्यांना ते लोक न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे लोक आमच्याकडे येतात. स्थानिक विषयावर बोलायचं झालं तर गेली 4 वर्ष लोणार नगरपालिकेने राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेले आणि आमचे खासदार माननीय श्रीरंगप्पा बारणे यांनी संसदेत 8 वेळा संसद रत्न मिळवलेले, हीच त्यांची कामाची पावती. काँग्रेसचे लोक कंटाळून पळून जायला लागलेत. त्यांना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेतली माणसं पळून जायला लागलीत. कसं खासदारकीचं स्वप्न कुणाच्या जीवावर बघताय? खासदारकीचं स्वप्न कुणाच्या जीवावरती पाहिलं जाणार? खासदारकीचं स्वप्न जे ते इतरांच्या जीवावरती पाहिलं जातं असा त्यांचा दावा आहे. तुम्ही स्वतःचे लोक थांबवू शकले नाही आणि म्हणून ते त्यांच्या पक्षामध्ये गेले असा दावा ते करतात. हे बा, आम्ही शेतकरी आहे, जे पेरतो तेच उगवलं जातं. अप्पा बारनेंनी जी गद्दारी केली तेच भाजप त्यांच्या बरोबर करणारे आणि तेच उगवणारे. अप्पा बारनेंचं डिपॉझिट जप्त होणार आहे मावळ मधून. तिकीट आपणला तिकीट भेटेल की नाही ही शक्यता आहे पहिले, कारण की टांग खिचायला ऑलरेडी 2 गट त्यांच्यामध्ये आहेत आणि अजितदादांना ही सीट पाहिजे नाही, त्यामुळे आपणला ती देणारच नाहीये. गेल्या 10 वर्षात काय विकास केला ते दाखवायचं श्रीरंग बारनेंनी आणि मग सांगायचं आणि पुढच्याला उभं राहायचं. 10 वर्षात काय? There has been no progress in Mawal at all. We want progress. We want work. We want the Khasdar to deliver. हे सर्वजण विरोधात होते, आता एकत्र आले, सांगत होते खासदारांनी काहीच कामं नाही केली आणि आता म्हणतात खासदार नाही. सर, यांना विकासच करायचा होता. वेदांत आणि फॉक्सकॉन 2 कंपन्या बाहेर लावल्या आणि मावळ मधला सर्व तरुण बेरोजगार झाला. याची काळजी घेणं गरजेचं होतं. वेदांत आणि फॉक्सकॉन दोन्ही कंपन्या यांनी बाहेर लावल्या आणि आता आपला तरुण बेरोजगार झाला आहे. मावळ मधला तरुण हा बेरोजगार असल्याचा ते म्हणताना दिसत आहेत. मात्र ज्या काँग्रेसला आपले स्वतःचे उमेदवार टिकवता आले नाही म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि त्यामुळेच तुमचे सगळे पक्ष रिकामे झालेत असा त्यांचा दावा आहे. असं आमचं म्हणणं आहे. देशामध्ये ईडी आणि सीबीआयचा वापर करून भ्रष्टाचारी लोकांना फोडण्याचं काम ही लोक करत आहेत आणि पैशाचा वापर करून लोकांना त्रास देण्याचं काम करत आहेत आणि म्हणून लोक या इकडचे तिकडे होत आहेत. देशात जवळजवळ 740 आमदार आणि खासदार काँग्रेस पक्षाचे आणि इतर पक्षाचे फोडलेले, भाजपमध्ये आज 50% इतर पक्षाची लोक आहे. फोडाफोडीचं राजकारण केलं जातं असं म्हणणं आप देखील यावेळेला आपल्या बरोबर सामील होते. महत्वाचं म्हणजे श्रीरंगप्पा बारणे नगरसेवक म्हणून काम करतायत का खासदार म्हणून काम करतायत हा महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं, रेल्वेचं चौपदरीकरण झालं पाहिजे होतं, ते आज तर काय झालेलं नाही. जी कोरोना काळात जी लोकल सेवा बंद पडली त्याचं निर्लज्जपणे यांनी पुन्हा एकदा उद्घाटन केलं. खासदार म्हणून फक्त यांनी हेच कामं केली आहेत का? अक्षरशः मावळ मतदारसंघ टुरिझमच्या नावाने अगदी पूर्ण ते कमर्शियलायझेशन 4 पत्रीकरण झालंच पाहिजे, कारण रेल्वेचं आतापर्यंत लोणावळा ते पुणे हे दुपत्री आहे, ते 4 पत्री झालं पाहिजे. सर्वसामान्य मुलांसाठी असलेली रेल्वे देखील 10 वर्षामध्ये सुरू केलेली नाहीये. हाय रेल्वे बंद केल्या त्या ताबडतोब 10 वर्षामध्ये सुरू करू शकलं नाही, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि खासदार सांगतो की अधिकारी माझा ऐकत नाही, मंत्री सांगतो की आमचा अधिकारी ऐकत नाही, दुर्दैवाची. श्रीरंगप्पा बारनेंनी फक्त उद्घाटन केली, निधी आणला नाही, कामं केली नाही. ते मोदी आणि ते सगळे खोटाडे आहे, फक्त नारळ फोडायचा, निधी आणायचं काम करायचं नाही. निष्क्रिय खासदार आहे, कुठल्याही प्रकारचं लोकांची सहानुभूती नाही, लोक विरोधात आहे. कुठल्याही पर्यटन स्थळ नाही, लोणार पर्यटन स्थळ आहे, त्या बाबतीत काही केलेलं नाहीये. आमदार जर एका दिवसामध्ये जर परमिशन आणू शकतो, शिवपुतळ्याच्या भूमिपूजन होऊ शकतं, तर खासदार काय करू शकतात? खासदार काय करतात असा त्यांचा प्रश्न आहे. एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे की खासदार आहेत की नगरसेवक आहेत. बारणे येतच नाही, कामं करतच नाही, फक्त उद्घाटनांबाबत बोललं जातं, मात्र प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचं काम होत नाही, निधी मिळत नाही. या ठिकाणचा तरुण जो तो बेरोजगार आहे. चांगल्या पद्धतीने निधी दिलेला आहे, सगळ्या बाजूने कामं झालेली आहेत. हा खोटा प्रचार करतात आहे. आज मला सांगा, पिंपरी चिंचवड मध्ये भाजप सेनेची सत्ता आहे,
मावळामध्ये पण भाजप सेनेची राष्ट्रवादीची सत्ता आहे. पनवेलला देखील जर पाहिलं असेल तर संपूर्ण पनवेल भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. अशा सगळ्या बाजूने काम चाललं असताना 100% भारतीय जनता पार्टी आणि RPI आणि आता ते आम्हाला म्हणतात भाजप आयात करतं. त्यांचा जो लोकसभेचा उमेदवार आहे सन्मान्य संजोग वागिरे साहेब, हे पण राष्ट्रवादीतनं आयात केलेले उमेदवार आहे, ह्याची पण नोंद घ्या. उसना उमेदवार आहे, वागिरे उसना उमेदवार आहे, यांच्याकडे उमेदवारच नाहीये, आमच्याकडे उमेदवार आहे. खरं आता पाहिलं ना, आता राष्ट्रवादी आपला शिवसेनेचा उमेदवार नाहीये, त्यांचा डिपॉझिट जप्त होणार आहे. बरं, पण भाजपाने जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्या भाजपच्याच राजकारणाला तुम्ही बळी पडलेले आहात, म्हणून तुमचे सगळे उमेदवार हे भाजपच्या गळाला लागले. ईडी सीडी या सगळ्यांचा वापर केल्याचा आरोप ते म्हणतात. आम्ही सगळे एक संघ आहोत, आमच्यात कुठली हिंदुत्ववादी, आम्ही मोदी साहेबांच्या मागे ठामपणे उभे. सगळे खोटे आहे, ईडी सगळे खोटे आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि पवार साहेब म्हणजे अजितदादा आणि फडणवीस साहेब आणि मावळमध्ये फक्त ऐका ना, त्यांच्याकडे ना उमेदवार, पंतप्रधान पदाचा त्यांचा उमेदवारच नाहीये. शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाला 6,000 रुपये जमा करतात ती लोक. ज्यांच्या नोटा बंद झाल्या आहेत ते ओरडतायत, जे विकास कामं करतायत त्यांच्याबरोबर देश आहे. माझी विरोधकांना विनंती असेल, विकास कामांच्या बाबतीत तुम्ही आमच्याशी स्पर्धा करा, मुद्द्याचा बोला कार्यक्रम आणि भलताच मुद्दा घेऊन बोलतात. विकास कामांच्या दृष्टीने आमच्या सोबत आमची स्पर्धा करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची विरोधकांची स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तुम्ही विरोधकांमध्ये आज सत्ताधाऱ्यांच्या बाजूने तुम्ही काही करत. शेतकऱ्याला जर हमी भाव दिला ना, तुमच्या 6,000ची पण गरज नाही. शेतकरी स्वाभिमानी आहे, याच्यावर तुम्ही बोलत नाही आणि तुम्ही 6,000 टाकता, त्याचं लय मोठं गवगाव चाललेलं आहे. आज 6,000ची आम्हाला गरज नाही, शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे. सर, MSRD PMRDचे रोड त्या ठिकाणी अनादूर पद शेतकऱ्यांना जागा टाकलेत आणि व्यावसायिक लोकांना त्यांनी मोकळं सोडलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी बरोबर झाला आहे. MSRD PMRD त्या ठिकाणी विधानसभा लोकसभेच्या लोकप्रतिनिधींनी त्याची काळजी घेतली पाहिजे. बरं, त्यांच्या राजकारणाला बळी न पडता, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, असा थेट सवाल ते करता आणि ईडी सीडीचा कुठलाही वापर न करता आम्ही सत्तेमध्ये गेलेला आहे. तुमच्याकडे उमेदवार नसल्याचा दावा थेट सत्ताधारी करतात. अहो, बारणेंना पहिले बीजेपीचं तिकीट भेटते का धनुष्यबाण लढतं, पहिले ते कन्फर्म करा. बारणेला धनुष्यबाण भेटणार नाही, ते पहिले शिंदे गटात आहे का भाजपकडे जातात ते कन्फर्म. बारणेंना मात्र धनुष्यबाण मिळणार का शिवसेनेवरती? बारणे कुणाच्या बाजूने लढणार की बीजेपीचा झेंडा हाती घेणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जागा आतापर्यंत हॅट्रिक झालेली आहे पक्षाची आणि यावेळेस पण बाप्पा बारणेंची हॅट्रिक 100% फिक्स ठरलेली आहे. आम्ही सगळे पक्ष महायुतीचे मिळून लढणार, एकत्र बसून निर्णय घेणार. सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून आपण प्रसिद्धी आहे. सगळे नेता सगळे पक्ष आमची महायुतीमध्ये एकच. पण तुमचा झेंडा हाती घेण्यासाठी तुम्ही भाग पाडणार का? विरोधकांचा दावा आहे. नाही, असं काय करणार नाही. जो आमचा उमेदवार देतील तो आमचा नरेंद्र मोदी आमचा झेंडा आहे. आमचा झेंडा आहे नरेंद्र मोदी, आमचा झेंडा नरेंद्र मोदी हाच झेंडा आहे. आमचा उमेदवार हा नरेंद्र मोदी राहणार आहे, त्यामुळे आम्ही माणूस बघणार नाही, नरेंद्र मोदींकडे बघून सगळे भारत. बरं, मोदीच्या घोषणा करताय, महिला फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये खरोखर प्रश्न मिटले की जो आरोप विरोधक या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांवरती करताना दिसता का? सगळे प्रश्न मिटले, खोटे बोलतात. सगळे प्रश्न मिटले मोदींनी आणि संडास सगळीकडे आहेत. आमच्या बाई स्वतः फक्त कारण त्यांनी एवढ्या योजना आखल्या की सगळे जनता त्यांची लाभ घेतीये. कारण आज उठल्यापासून शौचालयापासून तर जेवण्यापासून त्यांनी सगळ्यांची सोय केलेली आहे. म्हणून आम्ही म्हणतो हर हर मोदी, घर घर मोदी. घरोघरी सगळ्यांना सिलेंडर दिलेले आहे, परत घर दिलेलं आहे, त्यामुळे कोणी काही करू शकत नाही. घर घर मोदी. मोदी सरकारच्या सुविधा फार खूप छान आहेत, त्याच्यामुळे आम्ही मोदी सरकारला हे करू. बरं, मोदींनी आपले जे सगळे दावे आहेत ते पूर्ण करून दाखवलेले आणि इथल्या नागरिकांचे स्वप्न पूर्ण केलेले. येतो आपल्याकडे जर एकसंध आहे तर राष्ट्रवादी कुठे आहे? एकच अध्यक्ष इथे कशाला आहे? राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? हा गुलदस्त्यामधला विषय आहे, हा त्यांनी पहिला. राष्ट्रवादीला मी प्रश्न विचारतो, ही लोक चोर लोकांना पक्षात येतात, हे चोर लोक आहेत सगळे. टोलच्या मार्फत जी हप्ता वसुली चालू आहे आपल्या मुंबई महानगरपालिका एक्सप्रेस हायवे वरती आणि जुना मुंबई पुणे हायवे वरती, जी टोल हप्ते वसुली झाले, टोल बंद झाले पाहिजे. आप्पा बारणे हे प्रकरण सोडवण्यासाठी अयशस्वी झालेले इथल्या स्थानिक. टोलच्या प्रश्नावरती मी विचार, आम्ही नेहमी प्रवास करतो त्या भागात लाईटच नाही, रोडवर लाईटच नाहीये.
अजिबात 20 वर्ष अरे लाईटवर नाही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना काँग्रेसचे सगळे काँग्रेसचे राज्यसभा आमच्या चोरलेली माणसं घेतलेली आहेत, यांच्याकडे यांचे आहेत का कोण? 400 पार बरं, या ठिकाणी एक बोर्ड तुम्हाला वाचायला मिळेल, केंद्राला हटवलं तरच महागाई कमी होईल, नाहीतर महागाई वाढत जाईल. गद्दाराने ना धनुष्यबाणावर निवडून लढव तर 50 खोके एकदम ओके. ज्यांच्याकडे ना पार्टीचा उमेदवारच राहिलेला नाहीये म्हणून हे दुसऱ्यांच्या उमेदवार ह्यांच्या जर उमेदवार आहे, पहिला भिडू घेतला शिंदे गट, दुसरा भिडू घेतला अजित पवार गट, तिसरा भिडू घेतला आता मनसे. जर तुमच्या ताकद आहे तुम्हाला 3-3 भिडू का लागतात? 3-3 भिडू तुम्हाला का लागतात? 3-3 भिडू आले तरच तुम्ही सत्ता उपभोगू शकता असं त्यांचं म्हणणं. असं काय नाही, एक ही मोदी काफी आहे, एक ही मोदी काफी आहे, एक ही मोदी. आम्ही आमच्या सत्तेच्या आमच्या जीवावर पण सत्ता आम्ही बघू शकतो. महाविकास आघाडी, एक मिनिट, महाविकास आघाडी उमेदवार नाहीये, उसने उमेदवार निवडून आणणार आहे. आमचा उमेदवार पक्का आहे. कामाच्या टायमाला यांना अप्पा लागतात. आता कशाला मारतात गप्पा? कामाला येतात अप्पा. आमच्याकडे नेता पण नियत पण आहे. येत्या काळामध्ये बारणे स्वतःच्या पक्षाकडूनच लढणार की वेगळा निर्णय घेणार की ऐन वेळेला जर चौथा उमेदवार मिळाला तर काय? बारणे साहेब हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहेत आणि जे बोलतात ना की बारणे साहेब दिसत नाही, हीच लोक त्यांच्या ऑफिसला पाहायला भेटतात. सर एक मिनिट, आता तुम्हाला सगळं इथं फरक दिसतोय. अरे एक मिनिट, आता फरक स्पष्ट दिसतोय. खरं जातीपातीचं राजकारण यांनी केलं, बोर्ड घेऊन आलेत. इथे एक पण जातीपातीचं राजकारण करणार. या ठिकाणी रामदास आठवले साहेब ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांची सत्ता येते. म्हणजे या वर्षी अप्पा बारणे हे हॅट्रिक करणार, कारण रिपब्लिकन पक्ष. बरं, बारणे यावेळेला हॅट्रिक करणार असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र 2009 साली नवीन तयार झालेला हा लोकसभा मतदारसंघ चौथ्यांदा या ठिकाणची लोकसभा निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र यावेळची लोकसभा निवडणूक यामधली चुरस वाढलेली असा सर्व पक्षीयांची मतं आपण जाणून घेण्याचा लोकसभाच्याच या मावळ लोकसभा मतदारसंघातून केला. तर मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.